याला बंद करून ठेव. This call is now being recorded. बोलू नका. इथे टेकिंग नोट झाला तर हे बंद करा, म्हणजे मग टेकिंग नोट बंद. परमपूज्य गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार, आदरणीय लीलाताईंना साष्टांग नमस्कार, श्रोते आपणाला साष्टांग वंदन करते. आपण बघितलं तुरीय आत्मस्थिती, तुरीय आत्म्याचं वर्णन, चतुर्थ पादाचं वर्णन चालू आहे. आणि चतुर्थ पादाचं वर्णन चालू असताना आता श्रुती आपल्याला सांगते आहे की कसा आहे तुरीय आत्मा, कसा आहे तर प्रपंचोपशम, शांत, म्हणजे प्रपंचाचा उपशम या तुरीय आत्मस्वरूपामध्ये झालेला आहे. म्हणजे काय, प्रपंचाचा उपशम झालाय म्हणजे का, उपशम म्हणजे शांत. आपल्याला एकच माहितीये की शांती करायची, शांती ठेवायची, शांत झालं पाहिजे, अंतःकरण शांत झालं पाहिजे. हे सगळ्या करणीय प्रांत आपल्याला शांतीच्या बाबतीमध्ये माहिती आहे. आणि सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही शांतता कमवण्यासाठी करत असतो. परंतु तुरीय पाद जो आहे, तुरीय अवस्था जी आहे, तुरीय आत्मा जो आहे, या ठिकाणी प्रपंचाचा उपशम झालेला नाही, तो आहेच. म्हणजे प्रपंचाचा आत्यंतिक अभाव या अवस्थेमध्ये आहे, मुळातच आहे, मुळातच आहे. साखर मुळातच गोड आहे. पदार्थ आम्हाला करावा लागतो, पदार्थ गोड करावा लागतो, साखर मुळातच गोड आहे. साखरेला गोडी आणण्यासाठी वरतून साखर घालावी लागत नाही, वरतून गोडी आणावी लागत नाही. त्याप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थामधील जो धर्माचा अभाव आहे, हा तुरीय आत्म्यामध्ये असतो. म्हणून तो प्रपंचोपशम आहे असे म्हटलं आहे. त्याची उपशमा तिथे प्रपंचाची झालेली आहे असं म्हटलंय. या तुरीय आत्मस्वरूपामध्ये प्रपंचाची मायाकल्पित अध्यस्त संसाराची उपशमा झाल्यामुळे तो शांत, म्हणजे काय तर रागद्वेषादी विकार रहित, अविकारी, निर्विकार स्वरूप आहे. तेथे प्रपंचाचा आत्यंतिक अभाव, हा शब्द फार महत्वाचा आहे, आत्यंतिक अभाव. म्हणून मुळातच प्रपंच, आत्मस्वरूपात प्रपंच शांत आहे. बघा, सारखं ह्याच बद्दल श्रुती आम्हाला सांगते, उपशमाबद्दलच सांगते आहे. म्हणून जीवाच्या ठिकाणी काय झालंय की जीवानी प्रपंच तयार केलाय. का आम्हाला हे सांगावं लागतं, आम्ही जीवदशेमध्ये आहोत, म्हणून साधक हा जीवदशेमध्ये आहे आणि जीवानेच हा प्रपंच तयार केला आहे. मनकल्पित संसार जाणं, नाथ महाराज म्हणतात, मने कल्पिले जन्म मरण, संसार चक्री आवर्तन, मनास्तव जाणं पुन्हा पुन्हा. देहादी अहंकारा, म्हणजे मनाने हे सगळं पूर्णपणे हा संसार कल्पना केलेला आहे. मनाने जन्म मरण कल्पना केलेले आहे. म्हणजे मनानेच हा संसार सगळा प्रपंच तयार केलेला आहे. कुठपर्यंत तयार केला ह्या जीवानी किंवा या मनाने? मन हे उपलक्षण आहे अंतःकरणाचं. तर देहादी अहंकारापर्यंत, नाथ महाराजच म्हणतात, देहादी अहंकारापर्यंत जेवढं काही आहे, पिंड आणि ब्रह्मांड जे काही आहे, हे सगळं जे विलसत आहे ते मनोमात्र विलसित, हे सगळं मनाचा विलास आहे. मिथ्याभूत संसारी, म्हणून हा संसार मिथ्याभूत जीवाला आधी ठरवावा लागतो आणि मग तो अगाजे झालेच नाही याची मांडणी करावी लागते. म्हणून आम्ही अशांत असतो. सगळं आमच्या अशांतीला कारण काय, बाहेरचे आणि आतील कारण, हे दोन्ही आमच्या अशांतीला कारण आहेत. म्हणून या तुरीय पादामध्ये, चतुर्थ पादामध्ये प्रपंचाचं कसा उपशम आहे याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी हा अभ्यास करण्यासाठी हे वैचारिक साधन आम्हाला काकांनी, डॉक्टर काकांनी सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या साधनाचाच एक भाग म्हणून आम्हाला अशांती का बरं आहे, तर आम्हाला आतील कारण आणि बाहेरची कारण दोन असतात, म्हणून आमचं अंतःकरण हे अशांत असतो. हे सगळे प्रपंच उपशम करण्याचे साधन आम्हाला
वैचारिक साधन काका सांगतात आहे, त्यातलं हे एक कारण साधन आहे की आम्हाला बाहेरची अशांती, आतील अशांती ही लक्षात घ्यावी लागेल. आणि आत्मस्वरूप जे आहे ते आत आणि बाहेर नाहीच, ते निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून तिथे प्रपंचाचा उपशम आहे आणि तो मला करायचा आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणून पसारा जो आहे हा पसारा जीवाकडचा पसारा आहे. पण प्रपंचाचा पसारा आम्ही आधीच करून ठेवलेला आहे. वास्तविक पाहता मूळचा जीव ब्रह्मरूप आहे, पण त्यांनी देहादी जगताशी तादात्म्य ठेवलंय, त्याच्यामुळे जीव भावात अडकला आहे आणि प्रपंचादी पसारा म्हणजे द्वैताचा पसारा वाढवून ठेवला आहे. म्हणून जे तत्वदृष्टी नसे काका म्हणतात ते जगत हे भासे, तत्वदृष्टी नसल्यामुळे जगत भासताय आणि तया अधिष्ठानही तैसे सांगणे पडे. म्हणून आम्हाला अधिष्ठान सांगावं लागतं, नाहीतर सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मूळचेच ब्रह्मरूप आहोत. म्हणून प्रपंच उपशम हा सांगावा आम्हाला लागतो, तो आहेच. जीवस्थितीत तो करावा लागतो. पण त्यासाठी काय करायचं, त्यासाठी साधन दुसरं काकाने दिलंय की सगळ्या घडामोडीमधून आम्हाला मोकळं व्हावं लागेल. या घडामोडीमधून माझी सोडवणूक ही मलाच करून घ्यावी लागेल. बऱ्याच प्रकारच्या घडामोडीत आम्ही असतो, जन्म मृत्यू, जन्मस्थिती मरण, ह्या घडामोडीत आम्ही सतत रमलेलो असतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या घडामोडीमध्ये आम्ही सतत रमलेलो असतो. याच्यातून स्वतःला मोकळं करावं लागेल जर आम्हाला उपशम करायचा असेल तर प्रपंचाचा. दुसरं म्हणजे अंतःकरण आम्हाला आमचं मोकळं ठेवलं पाहिजे. ते मोकळं असणं म्हणजे ते उपलब्ध ठेवलं पाहिजे, म्हणजे स्वरूपाला भोगायला ते सतत नेहमी उपलब्ध असावं. आमचा फोन नेहमी एंगेज असतो. म्हणून खुलं अंतःकरण, मोकळं अंतःकरण परमार्थाला अनुकूल असतं आणि हे फार मोठं साधन आहे. आणि हे फार मोठं साधन काकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी आतला पसारा नसावा. मोकळ्या अंतःकरणासाठी ओला कचरा आणि कोरडा कचरा आत नसावा. ओला कचरा म्हणजे भावनिक गुंतवणूक असते आणि कोरडा कचरा म्हणजे व्यवहारासंबंधी असतो, जगताचं चिंतन असते, हा कोरडा कचरा असतो. या दोन्हीही ओला आणि कोरड्या कचऱ्याला आम्हाला अंतःकरणातून पूर्णपणे त्याचं निर्मूलन करायचं आहे. म्हणून भावनिक गुंतवणूक नसावी, प्रेमाने सगळा व्यवहार करावा. आणि प्रपंचाचा उपशम करण्यासाठी हे उत्कृष्ट साधन आहे. असे अजून काही साधन, वैचारिक साधन, काही विचार आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला आता अधिकारवाणीतून, सुनील काकांच्या अधिकारवाणीतून हे विचार ऐकायला मिळतील की नेमका कसा विचार केला म्हणजे आमचा प्रपंचाचा उपशम होणार आहे. त्यासाठी आम्ही आता सगळे श्रवणाला सज्ज होऊ आणि पुढील श्रवण एकाग्रतेने ऐकू. राम कृष्ण हरी. बॅटरी आहे. हॅलो, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे तर 5 मिनिटं जरा उशिरा सुरू होते.
हरे राम हरे राम. आवाज बंद करा. हरे राम. हा आवाज बंद करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे. हे द्या ना. ऑन याला करा ना. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कर नको. हरे राम 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 हरे हरे. येतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. तुझ्याकडे येतात. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना नमन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो. आपण सगळे ब्रह्मरूप श्रोतृ वृंद आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करू. आपण सगळे मिळून अभ्यासाला लागूया आणि एकत्रपणे आपण अभ्यास करूया. त्यासाठी शांतीपाठ. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर देवा लागी आयुष्य हितकर हो गो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत उषा अति ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी तो चतुराननाचा पुत्र
बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत, करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. वक्तव्य सुंदर झालं. पसारा या विषयावर बऱ्याच लोकांना ते आवडलं आणि याबाबत श्री पद्माकर वैद्य व श्री पंकज देशपांडे या दोघांनी लेखन केलंय आणि त्यांनी ते ग्रुपला पाठवलं नाही की आपल्याला नीट जमलं की नाही जमलं, कसं जमलं, अजून आपण कसं पाठवावं असा विचार करून त्यांनी ते सगळं पाठवायचं थांबवलं. काही का असे ना, आज नवीन मुलांनी लेखन केलं आहे. ही सगळ्यात आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. आदरणीय आशाताई पांडे त्या दरवेळेला लिहितात, पण सध्या त्या अशा ठिकाणी आहे की तिथे त्यांना रेंजच मिळत नाही. त्यामुळे त्यांना लिहिताना फार अडचण जाते आणि त्या अडचणीला पर्याय नाही. आणखीन सांगायची एक गोष्ट अशी आहे की नांत प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नो भयता प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम ना प्रज्ञम अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम प्रपंचोपशमम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय. अशा पद्धतीने ज्याला जाणायचं आहे त्याच्याबद्दलचं वर्णन सुरू आहे. 7वा मंत्र. आपणा सगळ्यांना माहिती आहे की हे जे सगळी मंत्र आहेत या मंत्रांवर कारिकांचं लेखन झालेलं आहे आणि कारिकांच्या लेखनामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या आहेत आणि मूळ मंत्र 7 वर 9 कारिका आहे. मूळ मंत्र 7 वर 9 कारिका आहे आणि त्याचं स्पष्टीकरण बरंच जास्त आहे. आतापर्यंत 6 श्लोकांवर मंत्रांवर 9 कारिका होत्या. इथे मात्र एकाच मंत्रावर 9 कारिका आहे. याचा अर्थ हा मंत्र किती महत्वाचा असला पाहिजे याचा विचार करा. 6 मंत्रांवर 9 कारिका होत्या आणि आता 7व्या एका मंत्रावर 9 कारिका आहेत. म्हणून हा मंत्र अतिशय खोलात 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 अभ्यासला गेला पाहिजे अशी भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांची इच्छा आहे. त्यानुसार गौडपादाचार्यांच्या 9 कारिकांचं स्पष्टीकरण अजून होणारच आहे, सुरू झालेलं नाही. पण मंत्रावरचं जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याचं स्पष्टीकरण चालू असताना त्या भाष्यावर ओवीबद्ध टीका डॉक्टर काकांनी केली. डॉक्टर काकांनी याच्यावर 79 ओव्या लिहिल्या. 79 79 ओव्या डॉक्टर काकांनी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि तेवढ्या ओव्या आपल्याला स्पष्ट करून घ्यायच्या आहेत. आणि आज आणि उद्यामध्ये म्हणजे मंत्रामध्ये झालेलं आहे, भाष्यामध्येही झालेलं आहे, पण ओव्यांमध्ये काही बारकावे आणि काही छटा सुंदर पद्धतीने मांडल्या गेल्या. ट्रॅक कुठेच बदललेली नाही. मंत्रातून कारिका झाल्या तर ट्रॅक बदलली नाही. कारिकावर भगवत पूज्यपादांचं भाष्य झालं, ट्रॅक बदलली नाही. आणि भाष्यावर डॉक्टर काकांच्या 79 ओव्या आहेत, ट्रॅक बदललेली नाही. आचार्य रेषा नोलांडिता. काय आहे डॉक्टर काकांचं वाक्य? आचार्यांची रेषा मी जरा सुद्धा ओलांडली नाही, दृष्टांतात सुद्धा बदल केले नाही. यापूर्वी पण मी आपणास सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून डॉक्टर काकांच्या 79 ओव्या मी आज आणि उद्या स्पष्ट करतो आहे आपल्या समोर. त्यामुळे विषय
तोच असेल, मंत्रही तोच असेल. आणि ह्या ओव्या झाल्यानंतर मग आज आणि उद्या 2 दिवस या ओव्या झाल्या की मग आपल्या वर्गाला उद्या नंतर आपण सुट्टी देणार आहोत. त्या संबंधी पुढचा वर्ग कधी सुरू होईल वगैरे हे सगळं तुम्हाला उद्या कळेल. कारण परवापासून, उद्यापासूनच दुपारपासून मंदाताईंचा गोपालकृष्ण मंदिरामध्ये भव्य कार्यक्रम होत आहे, ज्याच्यासाठी आम्ही इथनं चाललो आहोत. त्यामुळे आपल्या वर्गाला परवापासून सुट्टी राहील. पुणे, मुंबई, दूरगावचे जे लोक आहेत, मिरजेचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, जे आपल्या ऑनलाईनवर आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. जे मंदाताईंकडे येणार असतील त्यांना उद्या सकाळचं मिळणार नाही याची मला कल्पना आहे. पण आम्ही विदर्भातले लोक उद्या सकाळचं प्रवचन करून जाणार आहोत. त्यामुळे उद्याचा अभ्यास वर्ग घेणार आणि मग सुट्टी देणार आहोत. सुट्टीविषयीची सगळ्या कल्पना आपले श्री परागदेव आपणास ग्रुपवर उद्या टाकतील. आता आपण विषयाला प्रारंभ करूया. तुरीय स्वरूप आत्मा कसा आहे. काका म्हणतात, आता काका म्हणतात म्हणणार कारण सगळं ओव्यांना धरून बोलतोय. जड आणि चेतन यानुसार वर्णन झालंय. वर्णन हे नेहमी भेदात्मकच असतं. वर्णन कधी अभेदानी राहत नाही, कारण शब्द भेद व्यक्त करत असतात. शब्द नेहमी स्पष्टीकरण व्यक्त करत असतात. आता एखाद्याला जर गोरा म्हटलं तर स्वाभाविकपणे दुसरा काळा असा झाला की नाही, दुसऱ्याला काळा किंवा सावळा म्हणणं झालं की नाही. तसं एकाला चेतन म्हटलं की दुसऱ्याला जड म्हणणं भाग आहे. आणि कल्पना केल्याशिवाय आणि कल्पनेतून भेद मांडल्याशिवाय शब्दांचं कार्य सुरूच होत नाही. आणि अभेदत्व शब्दांनी सांगता येत नाही, म्हणून आत्मा शब्दांनी कळत नाही. मग आता भेदाचा प्रारंभ करूया. जे स्वभावानी जड आहे आणि जे स्वभावानी चेतन आहे, असा आम्ही जड चेतनाचा भेद केला. आणि जड चेतनाचा भेद करून आम्ही तुरीयचा विचार करायला प्रारंभ केला. आम्ही तुरीय ब्रह्माचा विचार करायला प्रारंभ केला. आणि म्हणून मग तुरीय ब्रह्म सांगण्याचा प्रयत्न केला. पण शब्दांनी तुरीय ब्रह्म कळण्याची शक्यता नाही. शब्दाने तुरीय ब्रह्माचं ज्ञान होत नाही. तुरीय ब्रह्मा तुके ऐसे साधन नाही निके. काकांचं पुस्तक ज्यांच्याजवळ आहे मांडुक्य, त्यांना या ओव्या मिळतील. आता मी क्रमांक नाही सांगणार सगळे, कारण प्रत्येक ओवी पूर्ण नाही म्हणू शकत. त्यातला काही भाग ते व्यक्त करू शकतो. शब्दाधिके न कळे ते. शब्दांना काय होतं माहितीये का, शब्द हे नेहमी एक तर गुणांचं वर्णन करतात, नाही तर जातींचं वर्णन करतात, नाही तर क्रियेचं वर्णन करतात, नाही तर संज्ञेचं वर्णन करतात, नाही तर रूढीचं वर्णन करतात, नाही तर संबंधांचं वर्णन करतात. हे 5 प्रकार आहेत. संबंध, रूढी, जाती, गुण, क्रिया हे 5 प्रकारचे शब्दांनी वर्णन होतात. शब्दांनी 7 प्रकारचे पण वर्णन होतात आणि शब्दांनी 9 प्रकारचे पण वर्णन होतात. आता इतकं सगळं डिटेल घेण्याचं काही कारण नाही, कारण शब्दांनी आतुर्य कळत नाही हा विषय आहे. शब्दांनी किती प्रकारचं वर्णन होतं हा विषय नाही. म्हणून इथे काकांनी 5 प्रकारे वर्णन सांगितलंय. काकांनी केनोपनिषदात 7 प्रकार सांगितले. अन्य शास्त्र ग्रंथात 9 प्रकार सुद्धा आहे. त्याला संज्ञा शब्द आहे अजून. हे याच्यात ऍड केले की तुम्हाला 9 प्रकार होतील. आपला विषय आहे शब्दांनी तुरीयाचं वर्णन होऊ शकत नाही. शब्दांनी तुरीय ब्रह्म कळत नाही. आणि अशा पद्धतीने तुरीयचं शब्दांनी ज्ञान होत नाही हे आपल्याला कळल्यानंतर माझं वाचन झालं म्हणजे मला तुरीय कळला असं समजण्याचं कारण नाही. कारण तुरीय रूप ब्रह्माखेरीज दुसरं काही नाहीच आहे. जर हे स्पष्ट आहे तर मग तुरीय रूप ब्रह्मासाठी शब्दाचा वापर करून घ्यावा का. आता आपण
5 प्रकारातला एक प्रकार सांगितला, आणखीन एक प्रकार सांगू, त्याला म्हणतात संबंध. आता ज्याचा संबंध असतो, ज्याचा संबंध असतो त्या ठिकाणी काय करावं लागतं? 2 गोष्टी लागतात. संबंधाला नेहमी 2 गोष्टी लागतात. आपण नेहमी म्हणतो की आमचा संबंध जोडला. संबंध जोडला म्हणजे काय झालं? 2 गोष्टी लागतात. आम्ही आणि ते. 2चा संबंध होईल. एकाचा संबंध होण्याची सुतराम शक्यता नाही. आणि म्हणून तो आत्मा जर गुणरहित आहे, तर गुणांचा संबंध जोडल्या जात नाही. आणि म्हणून तुरीय ब्रह्माचा संबंधाने वर्णन केल्या जाऊ शकत नाही. रूपाने वर्णन केलं जातं का? त्याला अवयव नाही, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही. मग त्याला ह्यातलं जर काहीच नाही, तर मग त्याचं रूपाने तरी वर्णन कसं करता येईल? म्हणून आत्म्यासंबंधी बोलणं बंद करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून केनोपनिषद सांगतं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. करता येईल केव्हा आत्म्याचं वर्णन? करता येण्याची शक्यता नाही. पण एक सुंदर वाक्य काकांनी सांगितलं. ते वाक्य असं आहे की बोलणं जिथे बंद झालं तिथे तुरीय प्रगट आहे. शब्द मौनावती. शब्द जिथे काहीच बोलत नाही, शब्दांची ज्या ठिकाणी मात्रा संपते, शब्द ज्या ठिकाणी लाचार होतात, निष्प्रभ होतात. लाचार शब्द चांगला नाही, कारण शब्द हे प्रमाण आहे आणि अंतिम प्रमाण आहे. म्हणून तिथे लाचार शब्द न वापरता शब्द निष्प्रभ होतात, प्रभावहीन होतात असं म्हणूया. लाचारीमध्ये थोडसा मागणी पण आहे, इच्छा पण आहे, दीनत्व आहे. आणि तसं दीनत्व नाही, कारण ते अंतिम प्रमाण आहे. या जगातलं सगळ्यात मोठं महत्वाचं प्रमाण काय असेल तर ते शब्द आहे. आपण बघतो ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्रपती आणि रशियाचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान त्यावेळेला हे एकत्र बोलतात एकमेकांशी, तेव्हा एकमेकांना एकमेकांच्या भाषा येत नाही, पण मध्ये मीडिएटर असतो आणि मीडिएटर सांगतो यांना काय म्हणायचं. म्हणजे शब्द प्रमाण हे एवढं महत्वाचं प्रमाण आहे. नाही तर 2 देश एकमेकाशी आपला संवाद करू शकले नसते. प्रत्येकाच्या भाषा भिन्नता, संवाद कसा झाला असता? तो मीडिएटर जो असतो तो सांगतो. काय सांगतो मीडिएटर? यांना काय म्हणायचं हे त्यांच्या भाषेत त्यांना सांगतो. आधी पहिल्याची भाषा जाणून घेतो आणि मग दुसऱ्याला त्याच्या भाषेत समजावून सांगतो. म्हणजे शब्द प्रमाणाला महत्व आहे. म्हणून शब्दाला निष्प्रभ करतात हा शब्द योग्य आहे. त्याचं वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. पण शब्द बोलत नाही याचा अर्थ आत्मा शून्य आहे असा अजिबात घेण्याचे कारण नाही. शब्द जर बोलत नाही तर आत्मा शून्य आहे असं समजू नये. म्हणून मग प्रश्न विचारला जातो की मग आम्हाला आत्मा समजेल कसा? मग ते म्हणतात ज्या ज्या ठिकाणी काही दिसतं, काही भासतं, काही कळतं, त्याला अधिष्ठान आहे. म्हणून ज्या वेळेला शून्य भासतं तेव्हा शून्याला अधिष्ठान आत्म्याचं आहे. आणि हे बौद्धानुयायी नाही मानत. त्यांचं म्हणणं सर्वश्रेष्ठ शून्यच आहे आणि ते सप्त शून्यांना श्रेष्ठ मानतात. त्याला महाशून्य असं म्हणतात, शेवटच्या शून्यात. पण जगद्गुरु शंकराचार्य असं मांडतात की ते शून्य कोणाच्या अधिष्ठानावर दिसतं? आत्म्याच्या अधिष्ठानावर दिसतं. म्हणून अधिष्ठान आहे म्हणून शून्याचा आभास आहे, अधिष्ठान आहे म्हणून जगत रूप विवर्ताचा आभास आहे. जगत का दिसतं? कारण ब्रह्म नावाचं अधिष्ठान आहे म्हणून. म्हणजे अधिष्ठानावरून जगताची कल्पना करायची की जगतावरून अधिष्ठानाची कल्पना करायची? अधिष्ठानावरून कधीच जगताची कल्पना करता येत नाही.
कारण जगत ते अधिष्ठानमय आहे, पण अधिष्ठान जगतमय नाही. अधिष्ठानामध्ये जगत नाही, अधिष्ठानामध्ये जगत नाही, पण जगत अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. किती सुंदर आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर हे तू नाने न कोण. इकडे ममई वंश जीवलोक जीवभूत असताना 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्यमध्ये पहिल्या 6 मंत्र श्लोकांमध्ये ते सगळं स्पष्ट करून दिलंय की आत्म्याच्या अधिष्ठानावर देह आहे, ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगत आहे, पण देहामध्ये आणि जगतामध्ये आत्मा आहे, पण आत्म्यामध्ये देह नाही, ब्रह्मामध्ये जगत नाही. 9व्या अध्यायात सांगितलं. माऊलीने त्याला मांडीवर घेऊन समाधी घेतली आहे लक्षात. आणि आपल्याकडे मरणासमयी सांगितलेले वाक्य हे ग्राह्य मानले जातात. शेवटच्या क्षणाला ज्यांनी 9वा अध्याय घेतला तर 9व्या अध्यायातलं काय गुह्य तत्व उंचीच असेल याचा विचार करा. म्हणून भगवद्गीता सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनम. उपनिषद रूपी गायींचं दूध आहे भगवद्गीता. आणि म्हणून अधिष्ठान दृष्टी आम्हाला विकसित करून घ्यावी लागेल आणि अद्वैत दृष्टी आमची त्यावेळेला तयार होईल. सुंदर उदाहरण दिलंय काकांनी. हे उदाहरण पाहिलं की फार छान वाटत. सुगंधाला जसं फुलाचं, तरंगाला जसं जळाचं, तसं संसार भ्रमाला ब्रह्माचे अधिष्ठान बोलण्यापुरतं आहे. गंध जसा पुष्परूप आहे, तरंग तसा जलरूप आहे, तसं जगत ब्रह्मरूप आहे असं मानायला हरकत नाही. म्हणजे जगताला जगत न बघता जगताला ब्रह्म म्हणून बघायचं. आणि अशा पद्धतीने संबंध का नाही? तर ब्रह्म कसं आहे? एकटा आहे, एकले आणि एकटे. ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, त्याला एकले असं म्हणतात. आणि एकटे, ब्रह्माला दुसरं व्यवहार्य काही नाही, म्हणून ब्रह्म एकटी आहे. असं ब्रह्म सर्वत्र दाटलेलं असल्यामुळे, ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्या ब्रह्माला मिळवण्यासाठी साधनाची गरज नाही. साधन म्हणजे द्वितीय आलं की नाही? हो, साधन म्हणजे द्वितीय आलं की नाही आलं? आलं ना. साधन म्हणजे द्वितीय आलं. आणि जेव्हा द्वितीय येतं तेव्हा अद्वितीय बाजूला पडतं, झाकलं जातं. आणि म्हणून कुठल्याही साधनाने ब्रह्माची प्राप्ती होत नाही. साधनाची उठाठेव करायची नाही. आपण काल परवा सांगितलं आहे की त्यांनी अविद्येची निवृत्ती होते साधनाने, पण ब्रह्मप्राप्ती साधनाने होत नाही. पण अध्यस्थाची निवृत्ती झाली की अधिष्ठान तिथेच असतं. म्हणजे शास्त्र अधिष्ठान दृष्टी तयार करून देतं, पण श्री गुरु ते अधिष्ठान मी आहे अशी दृष्टी तयार करून देतो. तुम्ही म्हणाल अगदी काकांच्या ओव्यांप्रमाणे घेतो आहे. हो, कारण काकांनी ओव्या भाष्यानुसार केल्या. काकांनी सुद्धा त्यात क्रम नाही बदलला. शांकर भाष्य, मांडुक्योपनिषद शांकर भाष्य ज्यांच्याजवळ असेल त्यांना हे लक्षात येईल की काकांनी ओव्या सुद्धा भाष्यानुरूप केल्या. त्यांच्या उदाहरणामध्ये मागे पुढे नाही. भाष्यकारांनी त्या दृष्टांताचा जेव्हा 15-20 ओव्यानंतर पुन्हा उल्लेख केला, तेव्हा काकांनी तो दृष्टांत पुन्हा तिथे घेतला. पण एकत्रच घेऊ बा असा काकांनी प्रयत्न केला नाही. आचार्य रेषा नोलांडता. म्हणून साधनेच्या भयंकर कष्टाने आत्मज्ञान होणार नाही, तुरीयाची प्राप्ती होणार नाही. उपासनेचे नुसते अतोनात कष्ट घेण्यात अर्थ नाही. कशाची उपासना? उत्तम नोकरी करणे, अन्य मार्गाने भरपूर संपत्ती गोळा करणे, ह्या सगळ्या गोष्टी जर मिळवल्या तरीही आत्मा मिळणार नाही. पण हे म्हणणं बरोबर होणार नाही. आचार्य म्हणतात की जेवढा त्याचा लोभ तयार होईल, भरपूर संपत्ती मिळवली
भरपूर श्रम केले आणि त्यांनी लोभ तयार होतो, पण सुखरूपता येत नाही. त्यांनी जरा सुद्धा सुखरूपता येत नाही. अखंड आनंद रूपता मिळण्यासाठी, अखंड आनंद रूपता मिळण्यासाठी मला लोभ आणि कामना सोडाव्या लागतील. म्हणजे वैराग्याशिवाय फलित नाही बघा, लक्षात ठेवा. आपल्याला जर आनंद वनभुवनामध्ये जर रमायचं असेल, रिझायचं असेल, तर धनादी तृष्णा आम्हाला टाकाव्या लागतील. 3 तृष्णा आहेत, लोकेशणा, वित्तेषणा आणि दारेषणा. त्या धनादी म्हटलं की वित्तेषणा आली आणि वित्तेषणे बरोबर मग लोकेशणा आणि दारेषणा आली. प्रत्येक व्यक्तीला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. पण वित्त आणि लोकेशणा सोडायची इच्छा नाही, कामना आणि वासना त्यागायची इच्छा नाही. आणि म्हणून तो या धनाधिकाची किंमत करत राहिला की तो दुःखामध्ये जाऊन पडतो. तर असं म्हणतात, सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. अगदी ओवीला धरून धरून मी बोलत असलो तरी माझं स्पष्टीकरण पण सोबत करतोय बरं का. सुखस्यानंतरम दुःखम आणि दुःखस्यानंतरम सुखम असं जरी आम्ही म्हणत असलो तरीही सुखाचा लोप झाला की दुःख आहेच. तत्काळ दुःख आहे. दुःखासाठी वेगळ्या कारणाची गरज नाही. सुख मिटलं की दुःख आहे. हा बारकावा किती सुंदर काकांनी स्पष्ट केलं. सुख मिटलं की दुःख आहे आणि दुःख मिटलं की सुख आहे. मग आम्हाला अखंड आनंद मिळेल तेव्हा आनंद कधी मिटत नसतो, कारण तो वस्तू निरपेक्ष आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्तीचं तो फलच आहे, पण त्याला फल म्हणता येत नाही. कारण मग पुन्हा काय झालं, वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र याच्यामध्ये फरक. त्याला फल म्हटलं की तुरीय रूप होणे ही जर फलप्राप्ती असं आहे असं आपण जर म्हटलं तर तो वृत्ती ज्ञानाचा विषय होईल. म्हणून त्याला फलप्राप्ती सुद्धा म्हणता येत नाही. भक्तीमध्ये आहे स्वयं फलरूपते ती, नारद भक्ती स्वयं फलरूपते. भक्ती हीच भक्तीचं फळ आहे. पण ज्ञानामध्ये तुरीय रूप मी आहे ह्या निर्णयावर मला जाऊन पोचायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा मी जाऊन पोचेल तेव्हा अखंड आनंदाची, निरपेक्ष आनंदाची आम्हाला प्राप्ती होणार. मग आता विश्व हे ब्रह्मरूप जर आहे असं जर आपण गृहीत धरलं, शंका आहे बरं काही, असं जर आपण गृहीत धरलं तर मग विश्वात आणि ब्रह्मामध्ये फरक का पडतो असा प्रश्न विचारला. की मग विश्व आणि ब्रह्म यांच्यामध्ये फरक का पडतो. मग काय फरक आहे. विश्व हे ज्ञानेंद्रियांनी दिसतं, विश्व हे अंतःकरणाने आम्हाला कळतं, पण ब्रह्म ज्ञानेंद्रियांनी कळत नाही आणि ब्रह्म अंतःकरणाने कळत नाही. मग हा फरक आहे तर मग विश्व ब्रह्मरूप आहे असं तुम्ही कसं म्हणता. हा प्रश्न भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये निर्माण केला आहे आणि काकांनी त्याच्यावर ओवी लिहिली आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण केलं. आता ब्रह्मरूप जग आहे, पण मग जग वेगळेपणाने दिसतं आणि ब्रह्म वेगळेपणाने दिसत नाही. त्याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत दिलाय काकांनी. समजलं. आता काकांनी त्या आचार्यांचा दृष्टांत सांगितला आणि स्पष्टीकरणात स्वतःचा दृष्टांत सांगितला. आचार्यांचा दृष्टांत असा आहे की अंगावर असलेली जी केस आहेत ती वारा वाहत असल्यामुळे उभे झालेले दिसतात. त्यावरून वारा वाहतोय अशी कल्पना करता येते, कारण तो वारा डोळ्यांनी दिसत नाही. तसं जगत दिसल्यामुळे परब्रह्माची कल्पना करता येते.
तुम्ही म्हणाल इथे काकांचं स्पष्टीकरण काय आहे, तर इथे काकांचं स्पष्टीकरण असं आहे की भयानक प्रसंग जर उभा झाला तर अंगावर रोमांच उभे होतात, आणि अत्यंत सुखकर प्रसंग जर उभा झाला तर अंगावर रोमांच उभे राहतात. आणि अंगावर जेव्हा रोमांच उभे राहतात त्यावेळेला त्या रोमांचाच्या मागे काय आहे, वारा आहे, भयंकर प्रसंग आहे किंवा सुखद प्रसंग. आणि याच्यावरून आम्ही अंदाज घेऊ शकतो. तसं जगतावरून आम्हाला ब्रह्माचा अंदाज घेता येतो. म्हणजे जीव हा ब्रह्मापासून वेगळा आहे अशी अंतःकरणाला जाणीव होते, पण वास्तविक उपाधी असल्यामुळे असं आहे, तो वेगळा नाही. लक्षात आलं? आम्हाला काय आहे, वेगळेपणाचं द्वैत निर्माण करणं, वेगळेपणाचे भेद निर्माण करणं हा आमचा स्वभाव आहे. कितीही जरी झालं द्वैताचा भ्रम, तरी तो भ्रम हा नेहमी वेगळेपणानेच होतो. पण शास्त्राभ्यासाने तो जातो. अत्यंत सुखाच्या जाणीवेमध्ये रोमांच उभे राहतात. ज्यांनी कालची महिला वर्ल्ड कप पाहिली असेल, वर्ल्ड कप महिला मॅच जी आपण जिंकलो आहे, आज भारतीय महिला क्रिकेटपटू जगज्जेते आहेत. काल रात्री आपण महिला टीमनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आनंद झाला, सगळीकडे उधाण होतं. पहिली वेळ आहे की स्टेडियम मध्ये एवढी संख्या होती, नाही तर महिला मॅचला स्टेडियम रिकामे राहायचे आणि पुरुषांच्या मॅचला स्टेडियम भरलेले असायचे. भेद, आम्ही करत असलेला भेद. आपण अभेदावर जाणार बरं का. बीसीसीआयनी सुद्धा पुरुष क्रिकेट टीमला सगळ्या फॅसिलिटी दिल्या, पण महिला टीमला नव्हत्या दिल्या. महिला टीमला विमानातून नेत असताना इकॉनॉमिक क्लास मधून बीसीसीआयनी नेला. आता इकॉनॉमिक क्लास मधून त्यांना नेण्याची गरज नव्हती. त्यांना स्पेशल क्लास जो आहे, काय म्हणतात त्याला, शब्द आहे दुसरा पहा इकॉनॉमिकच्या बरोबर, कोणाला आठवत असेल तर सांगा विमानामध्ये असतो तो. बिझनेस क्लास. बिझनेस क्लास. बिझनेस क्लास असतो, बरोबर आहे ना माझा शब्द? हो हो बरोबर आहे, बिझनेस क्लास. ताई बिझनेस क्लास. आपण काही बोलत होता म्हणून विचारलं. बिझनेस क्लास त्याचं तिकीट खूप जास्त असतं. इकॉनॉमिक क्लास मधून महिला टीमला बीसीसीआय पाठवत होतं. हा सुद्धा भेद नसावा असं आज सुनील गावस्कर म्हणतात. म्हणजे महिला टीमला पुरुष क्रिकेट टीम पेक्षा दुय्यम दर्जाची वागणूक दिल्या जात असते, त्यांच्यासाठी खर्च करण्यामध्ये काटकसर केल्या जातात. आणि बीसीसीआयने ती भूमिका सोडली. ह्याचं सुनील गावस्करनी कौतुक केलं की आता महिला आणि पुरुष यांच्यात भेदानी वागणूक करू नका. परमार्थ जीवा आणि जीवी असा प्रकार करत नाही. परमार्थामध्ये आधीपासूनच अभेदत्व आहे, आणि पुरुषाचा तो जीव आणि महिलाचा तो जीवी असं परमार्थात नाही. हे आता बीसीसीआय शिकलं आणि त्यांनी उपाधीचा भेद करणं बंद केलं. त्याच्यामुळे द्वैत भ्रमाचा निराश झाला. जसा जसा उपनिषदांचा अभ्यास करू तसं तसे आम्ही बारीक बारीक जे भेद आहेत ना, ते आम्ही विसरण्याचा सहज आम्हाला शक्य होईल आहे. आणि म्हणून अपेक्षांची जी रांग असते ती फक्त उपाधीमुळे असते. पसारा कोणासाठी असतो? उपाधीसाठी असतो. स्वरूपासाठी पसारा नसतो. काहीही मिळालं तरीही, काहीही न मिळालं तरीही अंतःकरण
अत्यंत शांत ठेवता आलं पाहिजे. उपाधीचा भेद जर मिटवता आला तर अंतःकरण शांत ठेवता येतं. अतिशय चांगल्या पद्धतीने हे अंतःकरण ठेवता येतं. इथपर्यंतच्या भेदापर्यंतच्या ओव्या आज मी स्पष्ट केल्या आहेत. त्यातला थोडासा भाग पण मी आता स्पष्ट करणार आहे. ओवी नंबर 167 पर्यंत आपण आलेलो आहोत आणि त्याच्या पुढच्या ओव्या उद्या सांगणार आहे मी पुन्हा काकांच्या. हा जो भेद आहे हा उपाधीच्या अनुषंगिक आहे. आता थांबत नाहीये, त्याचं थोडंसं स्पष्टीकरण राहिलंय. आणि असा भेद चालत नाही आणि भेदानी परमार्थ होत नाही. भेदानी परमार्थ होत नाही आणि जगातलं परमार्थाने काही मिळत नाही. काही लोक परमार्थ करतात आणि मग मुलाला मार्क्स मिळू दे, आमची परिस्थिती सुधरू दे, तब्येत चांगली होऊ दे. परमार्थात यातलं काहीही मिळत नाही. परमार्थ केल्याने जगतातलं काहीही मिळत नाही, कारण जगतातल्या सगळ्या वस्तू कल्पित आहेत, सगळ्या अनित्य आहेत. ते मिळवण्यासाठी परमार्थ नाही, नित्यत्वाच्या प्राप्तीसाठी परमार्थ. म्हणून आम्ही गुरु केल्याने, आम्ही असं असं पठण केल्याने, आम्ही असं असं केल्याने तसं तसं झालं, ते होणारच होतं म्हणून झालं. काका कधी म्हणत नाही की माझ्यामुळे यांचं असं झालं नाही, ते प्रारब्धाने झालं. म्हणून ब्रह्मरूप होणे हा एकच परमार्थाचा हेतू आहे आणि या हेतूपासून कधीही दूर जाता कामा नये. आणि म्हणून तुम्ही प्रत्यक्ष ईश्वर जरी झालात, काय सुंदर वाक्य आहे, तुम्ही प्रत्यक्ष शंकर जरी झालात, आचार्यांच्या भाष्य अनुसार बोलतोय, ततकिम 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 ही परिस्थिती आहे. म्हणून शंकर झालो तरीही आत्मरूप होत नाही. ते मी आहे, मीच शिव आहे. इथे शिव शब्दाचा अर्थ शंकरोती ती शंकर, हा कल्याणकर, तो ब्रह्मरूप आहे, तो शिव आहे. ब्रह्मा विष्णू महेश मधला शिव या ठिकाणी अपेक्षित नाही, असा अखंड विचार आहे. म्हणून ईश्वर होणं हा सुद्धा परमार्थाचा उद्देश नाही. श्रीमंत होणं तर नाहीच नाही, कधी न मरणं हाही नाही. ईश्वर रूप होणं हा सुद्धा नाही. ईश्वर रूप मध्ये सलोकता नावाची एक मुक्ती आहे. नाही, हो ठीक आहे, आहे सलोकता. एक स्वरूपता नावाची मुक्ती आहे. स्व नाही बर का, स्वरूपता. त्यामध्ये आपण ईश्वराच्या रूपाशी जुळतो. आपण आणि ईश्वर सारखेच होतो, म्हणजे शक्तीने पण सारखे होतो, रूपाने पण सारखे होतो. याला स्वरूपता असं म्हणतात. पण स्वरूपता मुक्तीने सुद्धा मोक्ष मिळत नाही, कारण प्रलय ज्या वेळेला होतो तेव्हा या ईश्वराचा सुद्धा कार्यकाल संपतो. म्हणून आम्हाला ईश्वर व्हायचं नाही. म्हणून जीव ब्रह्मैक्यच. काही लोक जीवेश्वर्य ब्रह्मैक्य असं म्हणतात. जीवेश्वर ब्रह्म असं नाही, जीव ईश्वर आणि ब्रह्म असं नाही व्हायचं. जीव ब्रह्मैक्यच आमचं व्हायचंय, आम्हाला ईश्वर रूप व्हायचं नाही. म्हणून स्वरूपता नावाची जी मुक्ती आहे ती मिळवायची नाही आहे. किती बारीक विचार आहे, किती अखंड विचार आहे. मला ईश्वर व्हायचं नाही, अखंड विचार आहे. मी ब्रह्म आहे, मला ब्रह्म व्हायचं पण नाही बरं का. मी ब्रह्म आहे. ब्रह्म होण्याचा प्रश्न कोणाला, जो ब्रह्म नाही त्याला. आम्ही ब्रह्मरूप आहोतच मुळात. फक्त अज्ञानवश आम्हाला भ्रम तयार झाल्यामुळे आमचं ब्रह्मरूपत्व आम्हाला कळलं नाही. ते कळून घ्यावं. ही परमार्थ चिंतनाची दिशा आहे, ती सुद्धा आमच्या अंतःकरणातून आम्हाला नीट कोरून ठेवली पाहिजे आणि कोणीकडे जायचं आहे हे आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने बाबा सांगतात, त्याच पद्धतीने मोक्षाच्या रांगेमध्ये गर्दी नसते, मोक्षाच्या रांगेमध्ये विचार नसतो. म्हणून हाताला ब्रह्मरूपता लागेपर्यंत आम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे.
आणि एकदा सगळं परमार्थाचं लॉजिक समजलं की ह्या अडचणी आमच्या निघून जातात आणि मग इंद्रियांना कळणारं ब्रह्म. हो, काही लोकांचं असतं पहा. काय असतं काही लोकांचं, कुठेतरी सुगंधच आला, कुठले तरी प्रकाशच दिसले, लाल लाल प्रकाश दिसला, ध्यानामध्ये फार मूर्ती दिसल्या, देवता दिसल्या, की आमचं फार चांगलं झालं आहे असं आम्हाला वाटतं. पण ही वस्तुस्थिती नाही. ही ब्रह्मरूपता फार कठोर आहे हो शास्त्र, पण फार परफेक्ट आहे. मी ब्रह्म आहे हा विचारच मला ब्रह्मरूप करतो. आता हे बरोबर की चूक, इथे आपण बोलूया आणि मग आपण थांबूया. पहिली गोष्ट, हे बरोबर आहे की चूक आहे असं शंकाच घेण्याचं कारण नाही. पण ज्याला आली येऊ शकतो, त्याच्यासाठी प्रमाण आहे. सगळे संत सांगतात की ते आहे, ब्रह्म आहे. सगळे संत सांगतात ब्रह्म आहे म्हणून. पहिलं प्रमाण मिळालं. दुसरं प्रमाण, शास्त्र सांगतं की ब्रह्म आहे म्हणून. त्याच्यामुळे दुसरं प्रमाण सुद्धा जमलं. तिसरं प्रमाण, नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. जगतावरून ब्रह्माचं निर्देशन, देहावरून आत्म्याचं निर्देशन, अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. तिसरं प्रमाण. आणखी 2 प्रमाण मी माझ्या मनाने सांगतो की श्री गुरु स्वतःच्या स्वानुभवातून सांगतात, तत्त्वम असी. हे पण एक प्रमाण आहे. तत्त्वम असी एक प्रमाण आहे. आणि साधकाने संपूर्ण श्रद्धेने, संपूर्ण समर्पणाने, संपूर्ण विश्वासाने जर अभ्यास आणि साधना केली तर त्याला अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो. सोहम अहम सहा, हा अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आहे. आणि या अनुभवासाठी श्रद्धा लागते, समर्पण लागतो, विश्वास लागतो, अभ्यास लागतो, साधना लागतो. पण गंमत कशी आहे, आमची पुष्कळदा श्रद्धा राहते पण त्याच्यासाठी समर्पण राहत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, एकदम पाठ आहे, किती गोड वाटतं नाही का. श्रद्धावान लभते ज्ञानम, आमची श्रद्धा आहे. पण तत्पर आणि संयतेंद्रिया, या 2 गोष्टीला आम्ही तत्पर म्हणजे उद्योगशील, ताबडतोब ते मिळेपर्यंत श्वास न घेता थांबणारा, निरंतर त्याच्या पाठीमागे लागणार. तत्पर, वेळ नाही घालवत, उद्या पाहू असं नाही. तत्पर, आता मिळेपर्यंत मी हाच प्रयत्न करणार. आणि संयतेंद्रिया, त्याच्यासाठी वैराग्याची गरज आहे, इंद्रियांवरच्या संयमांची गरज आहे. म्हणून नुसती श्रद्धा असून भागत नाही, पण श्रद्धेचं मोल आहे बरं. पण तत्पर आणि संयतेंद्रिया याला विसरून श्रद्धे जर ठेवली तर तेवढे आणि भागत नाही. खूप भक्ती करणारे म्हणतात आमची खूप श्रद्धा आहे, बस या श्रद्धाने आम्ही तारुंद नाही. संयतेंद्रिया आणि तत्पर, या 2 गोष्टींची गरज आहे. म्हणून माऊली म्हणते, नुसुधियाची श्रद्धा झोंबू पाहासी परमपदा, तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. म्हणून नुसत्या श्रद्धेवर नाही तरत, लक्षात ठेवा. मग काय लागतं, तत्पर आणि संयतेंद्रिय लागतो. आपण विषयाला प्रारंभ केला होता, चेतन आणि अचेतनाचा भेद. त्या संबंधीचा प्रश्न आपण उद्या मांडणार आहोत. कारण चेतनापासून अचेतन निर्माण होऊ शकत नाही आणि अचेतनापासून चेतन निर्माण होऊ शकत नाही. मग आता हे जगत अचेतन आहे, तर चेतन परमात्म्यापासून कसं तयार झालं, चेतन ब्रह्मापासून कसं तयार झालं. म्हणून चेतनापासून अचेतन जगत ब्रह्मांड निर्माण कसं झालं हा एक प्रश्न. होऊ शकत नाही. अचेतनापासून चेतन निर्माण होऊ शकत नाही. मग या चेतन आणि अचेतन याला कारण काय, याच्या मागचा उद्देश काय आहे, याचं स्पष्टीकरण आता पुन्हा आचार्य या ठिकाणी देतात आहे. हे उद्या घेणार आहे. 7व्या मंत्राचं आचार्य भाष्य पूर्ण झालं आणि आचार्य भाष्यानंतर मंत्रावरच्या, बरं कारिकावरचं भाष्य वेगळं आहे आचार्य, मंत्रावरचं भाष्य आणि काकांच्या ओव्या, आता राहिलेल्या ज्या ओव्या आहेत ह्या आपण उद्या घेणार आहोत. आणि उद्या सुट्टीची नोटीस राहील प्रवचनानंतर.
श्री पराग देव उद्या बरोबर तेवढी नोटीस आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतील. आणि त्या नोटिसीचं वैशिष्ट्य असं राहणार आहे की आम्ही इथून गेलो तरीही मांडूक्य उपनिषदाचं रेकॉर्डिंग सगळ्यांना पुढचं ऐकवल्या जाईल. मधल्या काळात जे जात नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग श्री पंकज देशपांडे ऐकवणार आहेत आणि आपलं आधीचं पुन्हा सगळं पक्क होईल अशी आपल्याला विनंती करतो. उद्या सकाळी आपण भेटू आणि सुट्टी किती दिवस आहे आणि रेकॉर्डिंग किती दिवस राहणार आहे एवढं आपणास सांगण्यात येईल. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. उद्या सकाळी सुट्टीपूर्वीचा आपला शेवटचा अभ्यास वर्ग. उद्या सकाळी सगळ्यांनी वर्गाला हजर राहावे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. हरिशरणजी रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. सहापुतेजी रामकृष्ण हरी. रसिकाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखाताई रामकृष्ण हरी. नमस्कार राधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. कुठनं बंद रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण तिकडे रामकृष्ण हरी.